नमस्कार, कसे आहात सगळे? तर नक्कीच चांगले असेल. मी पूनम, मी आपल्या पुणे यूट्यूब चॅनलमध्ये खूप सारं स्वागत आहे. तर आज आम्ही चाललो आहे श्री संत तुकाराम महाराजांची पालखी सोहळा बघायला. तर घरापासून खूप दूर होतं त्यामुळे, आणि एकतर काय झालं की सगळे होते सोबत, त्यामुळे आम्ही सगळी चालतच गेलो. या ज्या दीदी आहेत त्या माझ्या शेजारीच राहतात, आता मी जिथे राहते तिथे. तर आम्ही त्यांचे रिलेटिव्स वगैरे सगळे आम्ही सोबत गेलो आणि इथं आम्ही फायनली पोहोचलो जिथं आज पालखी येणार होती. तर मग सगळ्यांनी आम्ही टिळे वगैरे लावून घेतले. तिथं भक्तिमय वातावरण असं पूर्ण झालं होतं तिथं. हे सगळे त्या दीदींचे रिलेटिव्स वगैरे आहेत. तर आता आम्ही चाललो आहे. तुम्ही बघू शकता असं म्हणजे जत्रा वगैरे भरल्यासारखं सगळं वातावरण झालं होतं. आणि तिथे 2 छोट्या मुलांनी विठमाऊलीचा पेहरावा केला होता. आणि ते बघू शकता किती गर्दी होती आणि किती भक्तिमय असं वातावरण झालं होतं. विठ्ठलाची गाणी वगैरे असं गर्दी तुम्ही बघू शकता, अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत. आणि हे मूर्ती घेऊन फोटो काढायला ते पर पर्सन 10 रुपये घेत होते. तरी पण आम्ही काढले फोटोज. त्यानंतर आम्ही थोडं कमानीतून आत गेलो, कारण की पालखी वरून खाली येणार होती. मग आम्ही इथे गर्दी जास्त होती त्यामुळे आम्ही म्हटलं की पुढे जाऊन पाहावी. तर इथे बघू शकता विठ्ठलाची गाणी वगैरे सगळं खेळ वगैरे त्यांचे वगैरे चालले होते इथे. त्यांची गाणी वगैरे पौराणिक सगळी. तर खूप छान असं भक्तिमय वातावरण झालं होतं. मी पहिल्यांदाच गेले होते बघायला इथे. म्हणजे माझे आजी आजोबा होते, म्हणजे मम्मी पप्पांचे आजी आजोबा, ते नेहमी वारीला जायचे. पण कधी मी असं इतकं बघितलं नव्हतं, पण यावेळी पहिल्यांदा मी ते बघितलं. त्यानंतर ही आमची विठू माऊली अनया आणि इथलाच एक शेजारचा मुलगा, त्यांचे थोडे फोटोज काढले. आणि गर्दी खूप होती आणि असं वाटत होतं की कोण एखादं वगैरे चुकल, म्हणून माझ्या आजी आणि एक आजी होत्या दुसऱ्यासोबत, त्या दोघी हात धरूनच चालत होत्या म्हणजे चुकू नये म्हणून. आणि शेवटपर्यंत दोघी एक साथच होत्या. त्यानंतर पालखी यायला वेळ होता त्यामुळे आम्ही थोडं घरून जे खायला दीदीने आणलं होतं ते बसून आम्ही सगळ्यांनी खाल्लं. आणि तुम्ही बघू शकता किती गर्दी वगैरे होती. ही पालखीच्या आधीची बैलगाडी वगैरे होती. हे सारे वारकरी. तर खूप भक्तिमय असं वातावरण झालं होतं. पाऊस लागते. म्हणतात पाऊस लागले. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे पालखी येत आहे श्री संत तुकाराम महाराजांची. तुम्ही इथून दर्शन घेऊ शकता, कारण खूप मी जवळून व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला. गर्दी तुम्ही बघू शकता किती आहे. तर ही आहे ती पालखी श्री संत तुकाराम महाराजांची. गर्दी तुम्ही बघू शकता किती गर्दी होते, किती लोक होते, वारकरी. त्यानंतर इथे या कमानीतून ती पालखी बाहेर जाताना त्याच्या आधी इथे पालखीवर फुलांचा वर्षाव केला जातो अशा पद्धतीने. आमचं पालखीचं दर्शन वगैरे झालं. त्यानंतर आम्ही सगळे घरी जायला निघालो. घरी जातानाही खूप थकलो होतो, कारण की इतकं चालून इथून तिथून घरापासून इकडे आणि इकडून परत आत
त्यामुळे अनया पण खूप थकली होती. ती जास्त चालती, पण थोडंफार मी गर्दीतून तिला उचलून घेतलं आणि फायनली आम्ही घरी पोहोचलो. तर हे आमचं श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन आणि ऑनलाईन तुम्हालाही दर्शन झालं असेल तर ते कसं वाटलं नक्की सांगा. आणि हे काही फोटोज आहेत जे तिथं आम्ही काढले होते. हे तिथं लहान मुलांनी विठू माऊलीचा पोशाख केला होता ते फोटोज आहेत. आणि याला पण त्याच्या शेजारी उभा राहून थोडेसे 1-2 फोटो काढले. मीही विठू माऊलीची मूर्ती घेऊन फोटोज वगैरे काढले आणि याचेही काढले. तर खूप छान वाटलं, कारण की माझ्या आजी आजोबा नेहमी जायचे हर वारीला. आणि हे त्या दीदी आहेत ज्यांच्या शेजारी मी राहते. आणि आता लगेच त्यांच्यात मिक्सअप झाली आहे, कारण की ती जिथे जाईल तिथे लगेच कोणाच्यात पण मिक्स होते. तर हे त्या दीदी आहेत ज्यांच्या शेजारी मी राहते. आणि हे काही तिथले वारीचे वगैरे फोटोज आहेत. आणि ही एक दीदी आहे जी मला तिथे भेटली की ती म्हटली मी तुमचे व्हिडिओज बघते. तर हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. काळजी घ्या सगळे. धन्यवाद.